₹4.5 लाख व्याज महामंडळ तुम्हाला देत असतं परत. मग ते एकाच वेळेस देईल का, तर तसं नाही देणार. महामंडळ जसं तुम्ही हप्ते भरायला सुरू कराल त्या पद्धतीनं तुम्हाला टप्प्याटप्प्यानं महामंडळ व्याज परतावा देत असतं. मग याचा व्याजदर काय असावा बँकेचा? आपण म्हणतो, महामंडळ म्हणते की किमान 12% असावं किंवा कमाल 12% असावं. 12% वर असेल तर त्याचं नुकसान काय असतं? उदाहरणार्थ 15 लाखाचं कर्ज घेतलं आपण 5 वर्षासाठी. जर 12% व्याजदर असेल तर ₹5 लाख आपल्याला व्याज लागतं 5 वर्षासाठी. तर त्यातले ₹4.5 लाख महामंडळ तुम्हाला परत येत असतं. म्हणजे एकूण ₹50,000 आपल्या खिशातून व्याज जात असतं. परंतु जर तेच 13-14% असेल तर त्या वरच्या 2-3% जे काही व्याज लागेल तर ते पूर्ण व्याज आपल्या खिशातून जाणार आहे. त्यामुळे शक्यतो बँका निवडताना देखील कमी व्याजदर असलेल्या बँका निवडावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो. त्यानंतर IR2 ही जी योजना आहे, म्हणजे अनेक वेळा असं होतं की आमचा व्यवसाय मोठा आहे किंवा आम्हाला कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये हवंय, JCB घ्यायचे, पॉप्युलर घ्यायचे, किंवा एखादी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे किंवा एखादी प्रायव्हेट लिमिटेड LLP आहे ज्याच्या माध्यमातून आम्हाला एक मोठं कर्ज प्रकरण करायचंय. तर त्यासाठी म्हणून महामंडळाने IR2 योजना लॉन्च केली. त्यामध्ये काय आहे, 2 व्यक्तीची जर पार्टनरशिप फर्म असेल, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, LLP असेल, तर त्या व्यक्तींनी 2 व्यक्तींनी मिळून 25 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. जर ते 3 व्यक्ती असतील, 3 व्यक्ती मिळून 35 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. 4 व्यक्ती असतील तर 45 लाखापर्यंत, 5 व्यक्ती असतील तर 50 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. आणि 50 लाखाचा व्याज परतावा हा ₹15 लाख असतो. एक सोपं गणित असे, जेवढं काही कर्ज घ्या त्याच्यात 30% रक्कम, कर्ज रकमेच्या 30% रक्कम महामंडळ व्याजाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला परत करत असतं. मग तुम्ही 2 लाख घ्या आणि 50 लाख घ्या, त्याच्यात 30% रक्कम महामंडळ तुम्हाला परत करणार आहे. मग यासाठी काही नियम अटी आहेत. या योजनेमध्ये कोण बसू शकतं, तर त्यासाठीच्या साध्या नियम अटी ह्याच आहेत की तो व्यक्ती हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. त्या व्यक्तीची वयोमर्यादा ठरवलेली आहे. जर इंडिव्हिज्युअल IR1 मध्ये जर कोणी प्रकरण करत असेल तर त्यासाठी 60 वर्षाची वयोमर्यादा घातलेली आहे. आणि जर IR2 मध्ये करत असतील तर त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही. त्यानंतर तुमचं उत्पन्न जे आहे ते 8 लाखाच्या खाली पाहिजे. 8 लाखाच्या आत असेल तरच तुम्ही या महामंडळाच्या योजनेचा लाभ घेऊ शकता. कारण महामंडळाचं नाव आर्थिकदृष्ट्या मागास असं आहे, त्यामुळं 8 लाखाच्या वरच्या व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार नाही. मग आता या योजनेसाठी डॉक्युमेंट्स काय लागतात? आपल्यापैकी सर्वांपर्यंत लिफलेट पोहोचलेत असं समजतो. पोहोचलेत? येस. तर शेवटच्या पानावर आपल्याला डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. एकदा बघू शकता वरच्या साईडला डाव्या हाताला. महामंडळ व्याज परतावा कधी देतो? हा 3ऱ्या टप्प्यामध्ये देत असतो.